प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे। महिलांच्या सुरक्षिततेबाबत आपली काय भूमिका राहील आणि काय संदेश आपण प्रशासनाला या माध्यमातून द्या? खरं तर सर, जी कोणती स्वारगेटमधली घटना घडली किंवा कारेगावातली ही माझ्या कानावर आली, अत्यंत निंदनीय आहे। म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो की राग अनावर होतो, परंतु या घटना घडूच नयेत यासाठी प्रयत्न करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे। हे बघा, प्रशासन हे काम करत असतं, प्रशासन प्रत्येकासाठी अगदी झगडत असतं 24 तास। आमच्याकडे आता जेव्हा काळे मॅडम आल्या होत्या त्यांनी सुद्धा सांगितलं की 112वरती महिला कॉल करू शकतात जर असे काही अत्याचार किंवा घडत असतील किंवा घडण्याची शक्यता जरी त्यांना वाटत असेल तरी घडूच नये यासाठी पहिल्यांदा काम केलं पाहिजे। असं म्हणू शकतो आपण की प्रत्येक महिलेला आता घाबरायची गरज नाही आहे। घाबरणं म्हणजे आपण म्हणू शकतो की या काळात आता संपलेलं आहे, त्यामुळे घाबरायचं नाही आहे। आपल्या या मनगटामध्ये जशी लाटणं म्हणतो आपण, चपाती बनवण्याची धमक आहे, तशीच पुढे प्रतिकार करण्याची पण धमक असली पाहिजे। महिलांना आपण म्हणतो एक सिक्स्थ सेन्स असतो की वाईट काही घडणार आहे किंवा कोणी वाईट नजरेने बघतंय, तर त्याच वेळामध्ये त्याच घटनेला आळा घालण्यासाठी पहिल्यांदा काम केलं गेलं पाहिजे। महिलांसाठीचे जसं सेंटरवरती सुद्धा विविध कार्यक्रम घेतले जातात, संरक्षणासाठीचे घटना होऊच नये आणि झाली तरी सुद्धा आपल्याला कसा प्रतिकार करता येईल यासाठीची प्रशिक्षण देण्यात येणं गरजेचं आहे, जे की आता पुढच्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे अगदी छोटी 3-4 वर्षाची मुलगी असेल तरी सुद्धा तिला आपल्याला वाचवण्यासाठी, स्वतः संरक्षण करण्यासाठी कसं बाबा पुढे गेल्यानंतर ग्रूमिंग करता येईल हे बघणं गरजेचं आहे। आणि प्रशासनाला माझी खरंच एक विनंती असेल की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण काम करतोय, पण त्यांच्या स्वसंरक्षणासाठी यासाठी सुद्धा प्रशिक्षण घेण्यात यावेत। यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असतील तर त्याची अंमलबजावणी फार अग्रेसर होऊन किंवा अग्रेसिव्हली केली गेली पाहिजे। आणि सगळ्या महिलांना माझं पुन्हा एकदा हेच सांगणं असेल की हे घडत आहेत आणि हे कॉमन झालेत असं नाही आहे। ह्या घटना कमी झाल्या पाहिजेत। आजकाल बलात्कार हा शब्द सोडून अत्याचार हा शब्द आलेला आहे आणि त्याची तीव्रता काही कमी होत नाही। आणि ती तीव्रता, ते जिद्द आणि जी आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठीची जिद्द आहे आणि त्या बाबतीतचा किळसपणा आहे, तो आपल्याला पुढे गेल्यानंतर या घटना कमी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे। एखादी गोष्ट घडते म्हणजे ती कॉमन नाही आहे, ती घडलीच नाही पाहिजे, यासाठी प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। पण जर झालं तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या घटनेसाठी काम केलं पाहिजे। त्या घटनेमध्ये जो काही नराधम असेल, खरं तर वाईट वाटतंय हे सांगताना की कारेगावमधल्या अशा औद्योगिक वसाहतीमध्ये जिथे 24 तास म्हणते मी मिनी मुंबईसारखं काम चालू असतं आणि तिथे अशा घटना घडतायत, खरं निंदनीय आहे। परंतु प्रशासनावरती आपण भार टाकून उपयोग नाही आहे, आपण स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे आणि त्यासाठी स्वसक्षमीकरण हे खूप महत्त्वाचं आहे। त्याबद्दल मी एवढं सांगते। धन्यवाद।